कसे आहात सर्वे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. नॉट की मी कुठे बाहेर चालली आहे फिरायला वगैरे, बल्कि इट्स अबाउट मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती Q&Aची. त्याचे मला काही क्वेश्चन्स आले ज्याचे मी रिप्लाय देणार आहे, ज्याला आन्सर करणार आहे, रिप्लाय देणार आहे बोलते. काही क्वेश्चन्स मी नाही बोलत आहे बिकॉज ते खूप विचित्र आहे आणि काय सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. मी लिटरली ते आवाज बंद होण्यासाठी अर्धा तास थांबली आहे आणि त्या अर्धा थांबता मी हे केलं. आय डोंट नो दिसतंय की नाही, बट असंच. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिड यू रिमेंबर एनीवन फ्रॉम खडेकर क्लासेस? हो, आय रिमेंबर एव्हरीवन, म्हणजे सर्वांना मी ओळखते खडेकर क्लासमधून. मी कोणालाही विसरली नाही आहे, पण खूप कमी लोक आहे कॉन्टॅक्टमध्ये. आय मीन एकच आहे कॉन्टॅक्टमध्ये माझ्या, बाकी कोण नाही आहे. बट हो, मी सर्वांना ओळखते. खडेकर क्लासेस बेसिकली मी 8th आणि 9thमध्ये त्या क्लासेसमध्ये होती. तर त्या क्लासेसमध्ये मी चांगले फ्रेंड्स बनवले होते. नेक्स्ट इज रेयर है ऐसे लोग मिलना है, सोशल भी हो और मिस्टीरियस भी. सब तो ये जानते हैं बट कोई समझता नहीं. डू यू बिलीव पीपल कॅन चेंज? ऑफकोर्स होतातच. नाही, माझ्या लाईफमध्ये असे 100 लोक येऊन गेले जे असे बोलतात ना क्रिकेटसारखे रंग बदलतात, तसे गेलेत. पण येस, पीपल डू चेंज. व्हॉट फ्रेंड इज ऑलवेज ॲट द टॉप ऑफ युअर इनबॉक्स? माझा पण असं स्पेसिफिक फ्रेंड नाही आहे जो माझ्या इनबॉक्सच्या एकदम चॅट बॉक्सच्या वरतीच असेल. बट कारण मी खरं सांगू, मी कोणाही चॅट नाही करत. मला कंटाळा येतो चॅटिंग करायला. मी रील्स, म्हणजे फोन असतो हातात माझ्या, पण मी चॅटिंग नाही करत. मी अशी रील्स स्क्रोल करत असते. मी कोणाशी बोलत नाही, जास्त नाही बोलत. काम असलं, कॉलेजचं कुठलं काम असलं किंवा काय पर्सनल काम असलं तरच मी बोलते, नाही ते मी नाही बोलत. बट अगर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर एक आहे माझी बेस्ट फ्रेंड चाइल्डहुडची, सिद्धी. ती म्हणजे आम्ही एकामेकाला रील्स पाठवत असतो, मग चॅटबॉक्सवर हां मोस्टली तर ती असते. सो या. तुझी आणि सायलची फ्रेंडशिप कशी झाली अँड कसे असतात तुम्ही? कसे असतो आम्ही? माझी आणि सायलची फ्रेंडशिप झाली SYमध्ये. वलई फेस्ट होता आमच्या कॉलेजचा आणि तेव्हा आम्ही डान्स थ्रू आम्ही एकामेकांना भेटलो आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही दोघं खूप चांगले फ्रेंड्स आहोत. जस्ट फ्रेंड्स, पण आम्ही अजूनपर्यंत टिकलो आहे का? कारण ही रिस्पेक्ट्स, म्हणजे जी रिस्पेक्ट मला कुठल्या फ्रेंडकडून नाही भेटली ती रिस्पेक्ट ॲटलिस्ट तो देतो मला. साकू साहिलची मम्मीने साहिलची मम्मी आणि साहिलच्या बहिणीने खूप चांगले संस्कार दिले आहेत साहिलवर, असं बोलू शकते. तू मला खूप ग्रुपमध्ये दिसतेस, फ्रेंड्स कसे बनवते लगेच मला पण शिकव. मी कुठल्या ग्रुपमध्ये स्पेसिफिक अशी नसते. म्हणजे हां, ग्रुप आहे बट खूप ग्रुप नाही आहे, एकच ग्रुप आहे. ते ग्रुप असे डिवायडेड असतं कधी कधी, तर मी असते. आता ऑब्व्हियसली कोण मला दिसलं समोर तर मी हाक मारते, ते दॅट इज अ पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी. आणि फ्रेंड्स मी बनवत नाही. मी सांगू, फ्रेंड्स कधी बनवायचे नसतात. तुमची जी वाईब मॅच होते नाही का माणसासोबत किंवा एका व्यक्तीसोबत, फ्रेंड्स तुम्ही ऑटोमॅटिकली बनून जाता. नेक्स्ट क्वेश्चन, अशी कुठली गोष्ट आहे जे तू रिग्रेट करतेस? सध्या तरी ही वाली. बट रिग्रेट आय विल से, मी लोकांना लगेच क्लोज घेते किंवा त्यांना मी माझं इम्पॉर्टन्स, त्यांना मी माझं प्रायोरिटी ठेवते आणि समोरच्या व्यक्ती मला नाही ठेवत किंवा तेवढी रिस्पेक्ट नाही करत, असं मला वाटतं. तू सध्या काय शिकतेस? मी आता लास्ट इयरला आहे. मी BA करते आहे आणि त्यानंतर मी LLB करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा तू आमचं ऑडिशन घेत होती तेव्हा मला वाटलं खूप रूड आहेस, बट नंतर तुझं गोड बिहेवियर दिसलं. ऑडिशन म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा वलई फेस्ट होत होता त्याचं आम्ही काही 3 लोक होतो, त्याच्यामध्ये मी पण होती ॲज अ कोऑर्डिनेटर वलईची डान्ससाठी. मी ऑडिशन घेत होती तेव्हा, आणि तेव्हा मी थोडी रूड नाही बट स्ट्रिक्ट होती. तर वाटलं असेल मे बी रूड आहे, बट नाही, मी चांगली आहे बोलायला गेलो तर. तुझा कोण बॉयफ्रेंड आहे का? नो, माझं कोणी बॉयफ्रेंड नाही आहे. मी आता सध्या तरी एक खूप चिल फेजमध्ये आहे. म्हणजे मला थोडी शांतता पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला खूप काय आहे जे मला यावर्षी थोडं अचीव करायचं आहे, जे माझ्या विजन बोर्डमध्ये आहे. सो विजन बोर्ड मी यावर्षीच्या एंडिंगला दाखवेल, ठीक आहे. नेक्स्ट इयर चालू व्हायच्या आधी दाखवेल. बट ते गोष्टी आहेत जे मला करायचं. आणि माझं कोणी बॉयफ्रेंड नाही आहे. सिंगल राहा, खुश राहा, बस. नेक्स्ट इज तुझी हॉबी काय आहे? माझी हॉबी तशी खूप आहे, बट मी सांगू तर
पेंटिंग इज वन ऑफ माय हॉबी अगर बोलायला गेलो ते मी कंटिन्यू नाही केलं आहे ते, बट मला आवडतं करायला. मी माझ्या जुन्या घरात वॉल पेंटिंगसुद्धा केली आहे. अगर माझ्याकडे पिक्चर्स असतील तर मी ते कुठेतरी अपलोड करेन. तू ऐसा बंदा है जिससे सब दोस्ती करना चाहते हैं बट कोई पास नहीं आता क्योंकि तू हमेशा क्राउड में रहता है. बंदा मी क्राऊडमध्ये नाही, मी ग्रुपमध्ये असते. बट हां, बिकॉज मोस्टली लोक मला ओळखतात, सो हां मे बी वाटत असेल तसं, बट असं नाही आहे. तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी बोलणं बंद का केलंस? कोण बेस्ट फ्रेंड नक्की, स्पेसिफिक नाव? बट कोण आता मला माहिती नाही, कारण माझे होते बेस्ट फ्रेंड, तर कुठल्याबद्दल बोलते, सर्वांची बॅक स्टोरी आहे. बट हा काहीतरी असं झालं जे नाही व्हायला पाहिजे होतं, सो बंद केलं बोलणं. पेट आहे ना तुझ्याकडे? हो, माझ्याकडे 2 पेट्स आहेत. माझे एक डॉग आहे आणि कॅट आहे. डॉगचं नाव आहे लोलो आणि कॅटचं नाव आहे लिओ. फर्स्ट लिओ होता, नंतर आत्ता लोलो आला आहे. लिओला 5 वर्ष झाले आणि लोलोला 5 महिने झालेत. नेक्स्ट क्वेश्चन, हू डू यू मिस द मोस्ट? हू डू आय मिस द मोस्ट? माझे बाबा, आय मिस हिम द मोस्ट. अँड वन मोर पर्सन जी लाईक माझ्या खूप क्लोज होती ती व्यक्ती आणि आता नाही आहे. सो हां, कामासाठी मामावाले फ्रेंड कधी भेटलेत का? खूप अजूनपर्यंत आहेत. भेटलेत का? नाही, अजूनपर्यंत आहे. कामासाठी मामावाले फ्रेंड्स खूप आहेत माझ्याकडे. तू कधीपासून डान्स शिकतेस? कुठल्या क्लासला होतीस? मी कधीपासून डान्स शिकते? आय गेस मी फर्स्ट स्टँडर्डपासूनच शिकते वाटतं. पहिलं मी नटराजमध्ये होती, तिकडे मी लावणी, फोक डान्स वगैरे शिकली. आणि नंतर मग मी पेसमेकर्समध्ये होती, तिकडे थोडीफार वेस्टर्नमध्ये मी गेली. नंतर मग मी गॅक क्लासमध्ये, म्हणजे GSC क्लासमध्ये होती मी, तिकडे मी कंटेम्पररी डान्स शिकली. आणि नंतर वेस्टर्न जो आपण करतो तो तर मी इंस्टावरून असे व्हिडिओज वगैरे बघून शिकली. सो हां, मी कथकमध्ये सुद्धा होते. मी कथकची काही एक्झाम्स दिले आहेत, तर येस, कथकसुद्धा मला येतं. आणि मी रिसेंटली एक रील आलेली, ती कंथावाली, तो डान्स, भरतनाट्यम डान्स, तो पण मला येतो. मल्टी टॅलेंटेड. एनिवेज, आणि डान्स, हां, मी खूप लहानपणापासून मी आता डान्स कंटिन्यू नाही करत आहे, म्हणजे ऑफिशियली नाही करत आहे, बट हां, अनऑफिशियली मी कंटिन्यू केलं आहे. म्हणजे व्हिडिओज वगैरे करते मी. जे आधी म्हणजे मी खूप शोज वगैरे करायची आणि तेव्हा मला प्राईजसुद्धा भेटायचे. अर्धे माझे ट्रॉफीज हरवलेत शिफ्टिंग करताना वगैरे. सो दॅट्स इट. एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. एवढे खास क्वेश्चन्स नव्हते, खूप रॅन्डम असे होते. बट एनिवेज, अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.